बातमी येते दिल्लीत परवा जो स्फोट झाला होता त्याचं एक नवं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेलं आहे। स्फोट कसा झाला त्याचंही सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे। दिल्ली स्फोटाचं नवं सीसीटीव्ही फुटेज स्क्रीनवर विदारक दृश्य सीसीटीव्हीत चित्रित झालेली आहेत। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद उगले यांच्याकडून। प्रमोद, सगळ्या गाड्या रस्त्याने जाताना दिसतात आणि अचानक सगळं ब्लॅकआउट होतंय। सुवर्णा, दिल्ली ब्लास्ट मध्ये जवळपास 12 लोकांना आपला जीव गमवावा लागला आणि 30 पेक्षा अधिक लोक यात गंभीर जखमी झाल्याचं आपल्याला समोर आलं होतं। आणि आता ज्या स्पॉटला ही गाडी होती, ज्या स्पॉटला या गाडीत ब्लास्ट झाला त्या स्पॉटचा सीसीटीव्ही अखेर समोर आला आहे। ही दृश्य इतकी भीषण होती की जवळपासचा 1 ते 2 किलोमीटरचा परिसर हादरा बसला आहे आणि या ब्लास्टमुळे जवळपासचे जे सीसीटीव्ही होते ते सगळे ब्लॅकआउट झाले। विशेष म्हणजे हा जो ब्लास्ट झाला त्यावेळी ह्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला पूर्णपणे ट्रॅफिकची वर्दळ होती आणि ह्या ट्रॅफिक मध्ये हा ब्लास्ट झाला। या ब्लास्टची जितकी भीषणता होती या सीसीटीव्हीच्या माध्यमातून स्पष्टपणे दिसते। सुवर्णा, होय, धन्यवाद प्रमोद संपूर्ण माहितीसाठी। तर दिल्लीमध्ये काल परवा संध्याकाळी 7:45च्या सुमाराला सिग्नल जवळ भीषण स्फोट झाला आणि तिथलंच हे सीसीटीव्ही फुटेज आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।